श्रीराम समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 7वा. समास 4. विमळ ब्रह्म निरूपण भाग 1. मराठी अर्थवाचन. प्रथम ब्रह्मस्वरूप फार विशाल आहे. सर्व विश्वाला सर्व बाजूनी व्यापून आहे. जीवाला आत बाहेर अगदी चिकटून आहे असे सांगतात. परंतु अशा रीतीने अखंड आपल्यापाशी असलेले हे ब्रह्म जवळ आहे याची जाणीव आपल्याला नसते. ब्रह्म कसे आहे असा विचार केला तर ते आकाशाहून मलरहित आहे असे म्हणता येईल. बघायला गेले तर ते आकाशासारखेच पोकळ अवकाशमय आहे. कोणतेही रूप नसलेले आहे आणि बेहद विशाल आहे. 21 स्वर्ग आणि 7 पाताळे मिळून एक ब्रह्मगोल होतो. अशा अनंत ब्रह्मगोलांना त्या निर्मळ ब्रह्माने व्यापून टाकलेले आहे. अनंत ब्रह्मांडाच्या वर आणि अनंत ब्रह्मांडाच्या खाली जिकडे तिकडे ब्रह्म पसरलेले आहे. जेथे ब्रह्म नाही अशी एवढीशी सुद्धा जागा सापडणार नाही. लोक बोलतात की जळी स्थळी काष्ठी व पाषाणी ब्रह्म व्यापून आहे. ब्रह्माशिवाय रिकामा असा एकही प्राणी नाही. समुद्रामधील माशांना पाणी ज्याप्रमाणे आत बाहेर व्यापून असते त्याचप्रमाणे सर्व जीवांना ब्रह्म आत बाहेर अखंडपणे व्यापून असते. तरी पण पाण्याची उपमा ब्रह्माला पूर्णपणे लागू पडत नाही. पाण्याच्या व ब्रह्माच्या व्यापकपणात फरक आढळतो. पाणी कोठेतरी संपते व त्याच्या अलीकडे जमीन लागते, पण ब्रह्म कोठेच संपत नाही. ब्रह्म ओलांडून पलीकडे जाता येत नाही. आकाशाच्या पलीकडे जावे म्हणून जर कोणी धावू लागला तर तो जिकडे जाईल तिकडे आकाश त्याच्या पुढे राहते. त्याचप्रमाणे अनंत ब्रह्माला कधी कोठेही शेवटच नाही. जन्मास आल्यापासून मरेपर्यंत ब्रह्माची व आपली सारखी गाठ आहे. ते आपल्या सर्वांगाला जणू चिकटलेले आहे. असे अगदी जवळ असणारे ब्रह्म सर्वांच्या पासून लपून राहिले आहे. इतके निकट असून ते आहे याची जाणीव फारच थोड्यांना असते. अशा सूक्ष्म व सर्वव्यापी ब्रह्मामध्ये अज्ञानी जीवांना दृश्य विश्वाचा भास होतो. ज्ञानी माणसाला जे ब्रह्मस्वरूप दिसते ते अज्ञानी माणसाला दृश्यरूप प्रतीत होते. सर्व माणसे त्या ब्रह्मामध्येच जगतात, पण आपण त्यामध्ये जगतो याची जाणीव त्यांना नसते. त्यामध्ये भ्रमाने निर्माण होणारा विश्वाचा भास समजतो, पण ज्यामध्ये व ज्याच्या सत्तेने तो भास निर्माण होतो ते ब्रह्म काही आकलन होत नाही. ब्रह्म आणि त्यामध्ये भासणारे विश्व यांचा संबंध असा आहे. आकाशात अभ्र येते, ढग येतात. अभ्राने आकाश मलिन झालेले दिसते, परंतु अभ्रामुळे दिसणारा मलिनपणा खोटा असतो, वरवर असतो. तो आकाशास चिकटत नाही. आकाश सदा सर्व काळ निर्मळच असते. आकाशाकडे सारखे टक लावून पाहिले तर डोळ्यापुढे प्रकाशाची चक्रे दिसतात. ती काही खरी नसतात. त्याचप्रमाणे अज्ञानी माणसांच्या अनुभवास येणारे दृश्य विश्व ज्ञानी पुरुषांच्या अनुभवाला खोटेपणाने प्रतीत होते. दृश्य खोटे म्हटले तरी इंद्रियांना प्रत्यक्ष दिसते यात शंका नाही. पण जे दिसते ते प्रत्यक्ष दिसत असले तरी खरेच आहे असे म्हणता येत नाही. उदाहरणार्थ, झोपी गेलेल्या माणसाला स्वप्न पडते. झोपेत असता स्वप्नात जे जे पाहतो ते सगळे त्यास खरेच वाटते, परंतु तो जागा झाल्यावर स्वप्न आणि त्यातील दृश्ये खरी नाहीत हे त्यास आपोआप समजते. हे जसे घडते त्याचप्रमाणे जो स्वस्वरूपाचा अनुभव येतो त्यास आत्मज्ञान होते. त्या ज्ञानाने त्याची अज्ञान निद्रा नाहीशी होते. तो ब्रह्मस्वरूपाला जागा होतो. त्यानंतर हे दृश्य विश्व माईक आहे
सर्वस्वी खरे नव्हे असे त्याला बरोबर समजते. यानंतर शुद्ध विमल ब्रह्म कसे आहे ते समजून देण्याचा प्रयत्न करतात. आता ही गहन आणि दुर्बोध भाषा राहू द्यावी. ब्रह्मांडाला व्यापून पुन्हा शिल्लक उरणारे असे जे परब्रह्म ते उत्तम रीतीने आकलन होईल असे विवेचन करू. ब्रह्म सर्व विश्वामध्ये कालवले आहे, सर्व पदार्थामध्ये मिसळलेले आहे, सर्व पदार्थांना त्याने व्यापून टाकले आहे. सर्व पदार्थांमध्ये ते पसरलेले असले तरी हा त्याचा पसारा म्हणजे त्याचा लहानसा अंश आहे. एवढ्याने ते संपत नाही, आणखी कितीतरी ते उरते. त्यामध्ये सबंध विश्व मावते एवढे ब्रह्म विशाल आहे. शिवाय विश्वातील प्रत्येक पदार्थात तर ते आहेच. या विश्वामध्ये ब्रह्म किती आहे हे शोधण्यास गेल्यावर त्याचा केवळ लहान अंश येथे आहे असा अनुभव येतो. या अवाढव्य विश्वामध्ये ब्रह्माचा केवळ अल्प अंश व्यापून आहे हे जर खरे, तर विश्वाच्या बाहेर ब्रह्म किती आहे याचे मोजमाप करणे अशक्यच आहे. ते अपरंपार अनंत ब्रह्म एवढ्याशा विश्वाच्या पोटात सगळेच्या सगळे मावणे शक्य नाही. देवाचे चरणतीर्थ ठेवण्याच्या छोट्या चंबूमध्ये सगळे आकाश साठवण्याचा कोणी प्रयत्न केल्यास तो व्यर्थ जातो. त्याचप्रमाणे विश्वामध्ये संपूर्ण ब्रह्म सामावण्याचा प्रयत्न व्यर्थ जातो. म्हणून विश्वामध्ये ब्रह्माचा अंश व्यापून आहे असे म्हणावे लागते. एका दृष्टीने सर्व दृश्य पदार्थांमध्ये ब्रह्म मिसळलेले आहे, परंतु ते अखंड स्थिर आहे, जसेच्या तसे आहे. म्हणून दुसऱ्या दृष्टीने ते कधी चळलेच नाही, हललेच नाही. सगळीकडे ते इतके घट्टपणे साचलेले आहे की त्यास हलणे शक्यच नाही. पंचमहाभूतांमध्ये ते आत बाहेर मिसळलेले असून देखील त्यांना चिकटलेले नाही. त्यांच्यापासून अलिप्त आहे, त्यांच्या पलीकडे आहे. चिखलात आकाश दिसते, पण काही केल्यास चिखल त्यास चिकटत नाही. आकाश अलिप्त असते. त्याचप्रमाणे पंचभूतात्मक दृश्य विश्वामध्ये ब्रह्म मिसळलेले दिसले तरी दृश्याचा लेप त्यास लागत नाही. वास्तविक ब्रह्म कसे आहे हे सांगण्यास कोणताच दृष्टांत उपयोगात येत नाही, परंतु ते कसे आहे याची थोडी तरी कल्पना येण्यास या दृश्य विश्वातील दृष्टांत द्यावा लागतो. दृष्टांत देण्यासाठी वाङ्मयाची मदत घ्यावी लागते. वाङ्मयाच्या दृष्टीने विचार करता आकाशाचा दृष्टांत देऊन ब्रह्मस्वरूप सांगण्याचा प्रयत्न करावा लागतो. खम ब्रह्म म्हणजे आकाश हे ब्रह्म असे श्रुती सांगते. गगन सदृश ब्रह्म म्हणजे आकाशासारखे ब्रह्म असे स्मृती सांगते. श्रुती स्मृतीने ब्रह्माला आकाशासारखे म्हटले म्हणून ब्रह्माला आकाशाचा दृष्टांत देतात. सोने जसे पिवळे असते तसेच पितळ देखील पिवळे असते, परंतु पितळाच्या पितळेपणात किंचित काळसरपणाची झाक आढळते. ती जर नसेल तर ते पितळ नसून शुद्ध सोनेच होते असे निश्चित समजावे. त्याचप्रमाणे आकाश अत्यंत सूक्ष्म विशाल आहे. ब्रह्मही तसेच आहे, परंतु आकाशाच्या ठिकाणी शून्यत्व आहे, ते ब्रह्माच्या ठिकाणी नाही. हे शून्यत्व नसते तर आकाश ब्रह्मस्वरूप झाले असते. ब्रह्म सूक्ष्माहून सूक्ष्म असल्याने सगळ्या पदार्थांना सहजपणे व्यापून राहते. ब्रह्म आकाशासारखे आहे आणि माया आकाशामधील वायूसारखी आहे असे म्हणतात. वायू आहे असे कळते, पण तो प्रत्यक्ष काही दिसत नाही. त्याचप्रमाणे मायेचा प्रभाव दिसतो, पण तिचे प्रत्यक्ष दर्शन काही होत नाही. सगळी माणसे सारखे शब्द बोलत असतात, पण बोललेले शब्द विरून जातात. म्हणजे क्षणोक्षणी शब्दसृष्टीची नवी नवी रचना होत असते, पण ती अत्यंत अशाश्वत असते. वायूला जशी स्थिरता नसते तशीच शब्दसृष्टीला पण नसते.
मायासुद्धा अशीच अस्थिर व अशाश्वत आहे. फक्त ब्रह्म तेवढे शाश्वत आहे. सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर एकच ब्रह्म अनेकांना व्यापून राहिले आहे असे आढळते. जड पृथ्वीला भेदून तिच्यात राहणारे ब्रह्म पृथ्वीसारखे जड नाही किंवा किंबहुना ते इतके सूक्ष्म आहे की त्यांच्या इतके सूक्ष्म आणखी काहीच नाही. पृथ्वीपेक्षा पाणी सूक्ष्म असते, पाण्यापेक्षा तेज सूक्ष्म असते, तेजापेक्षा वायू सूक्ष्म असतो, वायूपेक्षा आकाश तर अत्यंत सूक्ष्म असते आणि आकाशापेक्षाही ब्रह्म संपूर्णपणे सूक्ष्म असते. श्री समर्थांनी या ठिकाणी विश्वातील घटकांचा सूक्ष्मपणाचा क्रम सांगितला आहे. सूक्ष्माचे ज्ञान घेण्यास जीव सूक्ष्म होत गेला पाहिजे. अखेर ज्यावेळी तो अतिशय सूक्ष्म बनतो त्यावेळी त्यास ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान होण्याची पात्रता येते. तोपर्यंत सूक्ष्म ब्रह्म निर्लेपपणाने सर्व विश्वास कसे व्यापून राहते हे कळणे कठीण जाते. वज्र अत्यंत कठीण खरे, त्यासही ब्रह्म भेदून जाते, पण त्यास भेदूनसुद्धा ब्रह्माचे सूक्ष्मपण यत्किंचित कमी होत नाही. खरे सांगायचे म्हणजे ब्रह्माला उपमा देता येत नाही. ते जड किंवा सूक्ष्म नसून सर्व ठिकाणी गच्च भरलेले मात्र आहे. आता ब्रह्म शाश्वत कसे व सर्वांना व्यापून कसे ते सांगतात. ते पुढे पाहू. जय जय रघुवीर समर्थ.